नमस्कार, स्वागत आहे आज आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये। नवीन रेसिपी म्हणजे ही तुम्ही भरपूर रेसिपी बघितली असेल, आजकाल इंस्टा किंवा यूट्यूबवर भरपूर फेमस झालेली आहे रेसिपी। तर कांद्याचा पराठा ही रेसिपी आपण बनवत आहे। तर इथे मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे किंवा गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे साधारण मैदा टाकून घेतला आणि छान गोळा बनवून घेतला त्याचा। थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं होतं चवीपुरतं। त्यानंतर इथे कांदा घेतला आणि कांदा असा उभा पातळ कापून घ्यायचा। म्हणजे अगदी पातळ कापायचा की पराठा बनवताना त्याचे जाड जाड स्लाइस नाही लागले पाहिजे अशा पद्धतीचा। किंवा तुम्ही पोटॅटो जे चिप्सर असते त्याने पण आपण करून घेऊ शकतो, त्याचे अगदी बारीक बारीक असे चिप्स। त्यानंतर इथे मी हा कांदा एका पातेल्यामध्ये घेतला आणि मोठ्या मोठ्या लसूण पाकळ्या होत्या म्हणून लसूण पाकळ्या सरळ त्यामध्ये किसून टाकल्या। त्यामध्ये मी याऐवजी तुम्ही पेस्ट पण वापरू शकता। तर इथे मी 2 चमचे बेसन टाकलं। बेसन हे तुम्ही भाजून पण घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, अर्धा धने पावडर, हळद, मसाला थोडासा, मीठ आणि जिरं हे सगळं काही टाकून घेतलं। याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। आता हे छान हाताने असं प्रेस करून मिक्स करायचं आहे। यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला। थोडीशी फ्रेश कोथिंबीर असली तर ती सुद्धा आपण टाकू शकतो किंवा याऐवजी आपण कसुरी मेथी असेल तर ती सुद्धा टाकू शकतो। तर इथे मी फ्रेश कोथिंबीर वापरलेली आहे कारण याचा फ्लेवर त्यापेक्षा चांगला येईल कसुरी मेथीपेक्षा। आता इथे समान आकाराच्या किंवा सारख्याच आकाराच्या मी 2 चपात्या करून घेत आहे। मोठ्या साईजच्या अशा लाटून घेत आहे, जेणेकरून पराठे त्याचे साधारण 2-3 तरी होईल। तुम्ही अजूनही मोठी बनवू शकता पोळी, जेणेकरून त्याचे पराठे जास्त बनेल। आता एक तयार झालेली आहे आणि दुसरी पण मी तयार करून घेते एक। अशा पद्धतीने जर कणिक भिजवली तर व्यवस्थित आपल्याला पोळ्या बनते आणि पराठ्याची चवसुद्धा चांगली लागते। त्यामध्ये मैदा, तेल आणि मीठ हे मिक्स करायचं कणकीमध्ये, तर छान लागते। आता दोन्ही पोळ्या तयार झाल्या आणि तयार असलेलं मिश्रण मी एका खालच्या पोळीवर टाकून घेत आहे किंवा स्प्रेड करून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने ते स्प्रेड। आणि कांदा पातळ असला तर छान होते। तर आता दुसरी पोळी त्यावर कवर करून घ्यायची आपल्याला। असंच आपण हाताने पण दाबून घेऊ शकतो किंवा पाण्याने पण सील करून आपण हा पराठा असा साईडने पॅक करून घेऊ शकतो। परत अगदी थोडासा लाटून घ्यायचा, जेणेकरून थोडं जी आपण वरून पोळी लावलेली आहे ती त्या मिश्रणासोबत सेट झाली पाहिजे यासाठी। आता कट करून घेत आहे मी। कट करून घेताना सारख्या आकाराच्या अशा स्ट्रिप कट करून घेत आहे। तर साधारण 2 ते 3 पराठे याचे बनून तयार होईल। कारण साईडला जे आहे ते छोट्या प्रमाणात तयार होते गोळे त्याचे, तर त्याचा पराठा जास्त मोठा बनत नाही म्हणून ते साईडलाच ठेवणार मी। आणि हे जे आहे किंवा त्याचे छोटे छोटे बनवून घ्यायचे पराठे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला खायला लागतेच नाहीतरी। आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी हे रोल बनवून घेतले। हे पराठे ना अजिबात फुगत वगैरे नाही, पण असेच चवीला खूप छान लागते जेव्हा आपण बनवतो। म्हणजे अगदी काय तर त्याच्यासोबत लोणचंसुद्धा असण्याची गरज पडत नाही। आता हे 2 छोटेवाले साईडला ठेवले आणि जे मोठे रोल बनले आहे त्याचे मी पराठे लाटून घेते। आता हे मधून असे प्रेस करायचे आणि थोडीशी कणिक किंवा काही पण डस्टिंगचं जे आपण पीठ वापरतो ते कणिक लावून घेतली मी। आणि त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि कलोंजी किंवा काळे तीळ जे असेल ते तुम्हाला लावायचं आहे त्यावर। आता तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मी लाटून घेतलं, त्यावर कोथिंबीर आणि कलोंजी लावता आली पाहिजे यासाठी। आणि मस्तपैकी याला साईडनं ते कलोंजी आणि कोथिंबीर लावून घेत आहे आणि परत यावर थोडीशी कणिक अशी स्प्रिंकल केली आणि लाटून घेतला हा पराठा। हा अजिबात गोल वगैरे लाटला जात नाही, तुम्ही अजिबात त्याची अपेक्षा करू नका की हा गोल लाटला जाईल, कारण सगळ्या साईडने तो फाटला जाते म्हणून तो गोल वगैरे लाटता येत नाही। आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे। टिफिनवर वगैरे न्यायला खूप छान चविष्ट हे पराठे लागते। अजिबात आपल्याला भाजीची गरज पडत नाही। जर झटकीपट काही करायचं म्हटलं तर अशा पद्धतीचे आपण करू शकतो। आता तुम्ही बघितलं असेल मधूनच उचलताना फाटलासुद्धा, तर कांदा आहे त्यामध्ये, त्यामुळे असे प्रकार होऊ शकते, नॉर्मल आहे।
पराठा आपण शेकतानासुद्धा फाटू शकते किंवा पोळपाटवरून उचलतानाच फाटू शकते. पण व्यवस्थित आपण हँडल केलं तर मग आपला पराठा बनून जातो, व्यवस्थित बनतो. आता अशा पद्धतीने हा पराठा बनवून तयार आहे किंवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. तुम्ही तूप, तेल, बटर काही पण वापरू शकता आणि हा पराठा असा तयार करून घेऊ शकता. चवीला खूप मस्त लागते. भाजीची, लोणच्याची, दह्याची गरज पडत नाही. जर असलंही सोबत तर फारच चांगलं. आणि छोट्या मुलांना आवडेलच असं नाही, कारण कांद्याचा पराठा आहे. तसे छोटे मुलं सगळेच कांदे म्हणजे पदार्थामधले सगळे कांदे वगैरे सगळंच काही वेगळं काढून खातात. त्यामुळे छोट्या मुलांना देण्यासाठी तर मला योग्य नाही वाटत हा पराठा. पण आपल्यासाठी खायला खूप चविष्ट बनतो आणि भरपेट नाश्ता बनतो. एक पराठा बनवून तयार आहे. दुसराही पराठा मी त्याच पद्धतीने करून घेतला आणि हे पराठे आपले तयार आहे. दिसायला जितके छान खमंग दिसतात तितकेच चवीलासुद्धा बनते. तुम्ही नक्की बनवून बघा. यामधलं जे बेसन आपण वापरलेलं आहे ते आपण भाजूनसुद्धा वापरू शकतो. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.